च्या दिवसामध्ये 57 धावा होत्या. अशोक पाटील आपण जे काल मेन्शन केलं की असं वाटलं होतं की 57 धावा झाल्यानंतर 58 धावसंख्येचा पाठलाग इथे होईल की नाही, कारण धावसंख्या जास्त होती. पण त्यासुद्धा धावसंख्यांचा चेस झाला. हेतुंडे संघाच्या विरुद्ध आगासन संघाने मात्र ती फाईट देत असताना सामना जिंकला सुद्धा. 59 धावेंचा पाठलाग इथे केला. आणि बघायचं आहे आजच्या दिवसामध्ये निलेश म्हात्रेने मात्र जणू काही मात्र हे सांगितलं आहे की जरी आमच्याकडे फलंदाजी असेल तरी मात्र निश्चित फाईट देण्याचा प्रयत्न करू. आणि समोरच्या संघाचं कौतुकसुद्धा केलं की या संघामध्ये सध्या नवीन जे यंगस्टर्स पाहायला मिळतात त्यांच्याकडनं खूप चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळते. माझं लक्ष त्या खेळाडूकडे जो कुणाल या संघामध्ये जो गोलंदाजी करतो करणकडे आहे, ज्याने मात्र अप्रतिम परफॉर्मन्स केला मागच्या काही सीझनमध्ये. पंच सिग्नल करतात, मनोज गुप्ता यांचा सिग्नल येतोय, सामन्यात सुरू होतोय. आणि मला इथे अशोक पाटील इथे नमूद करतायत 9 वाजून बरोबर 1 मिनिट आणि सामना सुरू होतोय. पहिल्या षटक घेऊन बाळा निगुकर पहिल्या चेंडू. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. चेंडू ऑन साईडला स्वीप केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे खूप लांब चेस करायला लागतोय. चेंडू थांबतोय का बघायचं. चेंडूची थांबेपर्यंत क्षेत्ररक्षक तिथे मात्र चेंडू कव्हर करेपर्यंत इथे फलंदाजांनी 3 धावा सहज पूर्ण केल्या आहेत. ही निलेशची खासियत आहे. ऑन साईडला स्वीपचा फटका आणि 3 धाव्याने खातं उघडलंय पहिल्याच चेंडूवर. सुरुवात चांगली झाली आहे पहिल्या षटकामध्ये. थोडासा स्लोअर वन चेंडू होता. मगाशी आवर्जून आम्ही उल्लेख केला की संदीप की या ठिकाणी जर बघितलं तर थंडीचे दिवस आहेत. आउटफील्डला थोडंसं ड्यू पाहायला मिळतंय, त्यामुळे खेळपट्टीसुद्धा थोडीशी दमट आहे. अशा मुवमेंटला चेंडू व्यवस्थित कॅरी होत नाहीये, बॅटवर चेंडू येत नाहीये. त्यामुळे शांतपणे अत्यंत शांत डोक्याने मात्र निलेशने हा फटका एक्झिक्यूट केला. पॅडल स्वीपचा फटका पाहायला मिळाला आणि तिथून मात्र 3 धावा वसूल करत असताना एक चांगली सुरुवात आपल्या संघाला करून देण्याचा तो प्रयत्न करतोय. निलेशच्या सोबत मैदानाच्या आतमध्ये तेजस मोरे, बाळा निगुकर. गावदी क्रिकेट क्लब खार्डी यजमान खेळतात या स्पर्धेमध्ये. आज पहिल्या सामन्यामध्ये वेगवान चेंडू होता, ऑनसाईडला प्लेस केले. फक्त जास्त मोठी दिशा नाही आहे, जास्त मोठा जोरकस फटका अजिबात नव्हता, फक्त टायमिंग केला फटक्याला आणि ऑनसाईडला प्लेस केलं. मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होते तोपर्यंत एकदा अंकित करून खातं उघडतोय फलंदाज मैदानावर तो तेजस मोरे. काही पारितोषिकं येत आहेत खास करून यजमान संघासाठी. या स्पर्धेमध्ये खेळतोय म्हणजेच लक्ष्मण काळू आलिमकर यांच्या स्मरणार्थ संजय आलिमकर यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज. हे प्रेम आहे तुमच्या ग्रामस्थांचं तुमच्यावर. ह्याला फक्त पैशाचं मी स्वरूप दिलं आहे, फक्त हे प्रेम आहे तुमच्यावर हे लोक भरपूर विश्वास ठेवतात. आणि काल तसं क्रिकेट आम्हाला आगासन संघाने दाखवलं. काय परफॉर्मन्स केला वाडोली बी सारख्या एका बलाढ्य संघासमोर. एक स्वप्न त्यांचं त्यांनी पूर्ण केलं या स्पर्धेमध्ये. बाळा निगुकर ओव्हर द विकेट. थांबून खेळायचा प्रयत्न होता, ऑप्शनचे थोडंसं बाहेर निघून गेले, शफल झाले होते भरपूर अँड व्हाईट सिग्नल. तर विकेट हॅट्रिकसाठी अजून एक पारितोषिक ॲड होते. सत्यवान आलिमकर यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी 2000 रुपयाचं कॅश प्राईज. लॉट्स ऑफ प्राइजेस. फुल टॉस होता, मात्र फसवा चेंडू. ओळखू शकला निलेश, भरपूर सफल झाला होता, अंदाज घेऊ शकला नाही. मगाशीच म्हटलं की खेळपट्टीवर इथे मात्र मुवमेंट करणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यावर अजून एक वेगळं पारितोषिक सुद्धा येते. छोटूचा ढाबा यांच्याकडून सुद्धा विकेट हॅट्रिकसाठी एक गावठी कोंबडा. स्वीप करायचा प्रयत्न मागे जातोय, चेंडू ट्रॅव्हल इथे मात्र होते शॉर्ट फाईन लेग मधून. वॉट ऑफ स्टॉप, गुड फिल्डिंग अनिकेत फौजदार कडून. व्हेरी वेल स्टॉप. चेंडू खूप वेगाने ट्रॅव्हल होत होता फाईनमध्ये, फाईन लेग रिजनमध्ये आणि तिथून मात्र एक धाव कंप्लीट केली फलंदाजाने. धावसंख्या 1ने पुढे सरकेल. धाव फलकावर एकूण 6 धावा. निलेशला माहिती आहे या सामन्याचं या स्पर्धेचं महत्त्व किती आहे आणि पहिल्याच सामन्यामध्ये आपल्याला फलंदाजी करावी लागते. आपल्या स्वतःच्या खेळीच्या थोडंसं विपरीत इथे खेळावं लागणार, कारण इथे मात्र पहिले फलंदाजी करावी लागणार. स्ट्राईक एंडला तेजस. वेगवान चेंडू होता, कव्हरमध्ये थोडासा लॉफ्टेड स्ट्रोक खेळलाय आणि क्विक सिंगल कंप्लीट केली आहे चेंडूवर. धरम आलिमकर तिथे होते. धावसंख्या धाव फलकावर 7 धावा. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवले आणि खास करून निलेशची खासियत राहिली आहे. पॉवर प्ले षटकामध्ये तो बेधुंद होऊन फलंदाजी करतो. आपल्याकडे जे स्वतःकडे पोटेन्शियल आहे, गुणवत्ता आहे, ती गुणवत्ता तो साजेशी अशी फलंदाजी त्याच्याकडे नेहमीच पाहायला मिळते. पण आज थोडंसं वातावरण दमट आहे आणि पहिल्याच इनिंगमध्ये फलंदाजी करायचे, बॅटिंग करायचे, अशा मुवमेंटला थोडासा सावध पवित्रा त्यांनी मात्र घेतलाय. बाळा निगुकर पुन्हा ओव्हर द विकेट. थांबून खेळलेत, पॉज अँड एक्झिक्यूट. फाईन लेगला चेंडू खूप वेगाने ट्रॅव्हल होतोय. चेंडूच्या मागे 3 खेळाडू पण चेंडू थांबत नाहीये. चेंडू वेगाने मात्र निघून जाते फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर आणि पहिलाच दणदणीत आणि सणसणीत फटका चौकार. स्वस्ति श्री
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. दिवसाची सकाळ आजची मात्र खूप चांगली झाली आहे. 11 धावा अंकी झाल्या. धावफरकर मोठागाव संघाच्या एकही गडी न गमावता यश मिळालं नाही. बाळा निघू करला. कुठल्या कार्यक्रमाची सुरुवात करताना आपण गणपती गजाननाची पूजा अर्चा करतो, त्याचप्रमाणे आजही त्याचा आम्ही मनोमनी नमन केलाय. ही स्पर्धा निर्विघ्नपणे पार पडो हीच आम्ही एक इच्छा इथे प्रकट करतोय गणपती बाप्पाकडे. आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या 11 तुम्हाला पाहायला मिळते. निलेशने एक चौकार आपल्या बॅटमधून दाखवला. त्याच्या लौकिका साजेसा खेळ करण्याचा तो प्रयत्न शेवटच्या टप्प्यापर्यंत करण्याची तरी मात्र शंका नाही. स्ट्राईक रेटला आता मात्र तेजस मोरे आणि गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो विशाल म्हात्रे. मोस्ट कन्सिस्टंट क्रिकेटर अँड कन्सिस्टंट बॉलर इन द टीम विशाल. त्याच्या नावावर स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रिकेट स्पर्धेमध्ये 2 हॅट्रिकचा विक्रम आहे. रनवेमध्ये प्रॉब्लेम, कारण तुमचा रनवे जर चुकला तर चेंडू टाकण्याची पद्धत किंवा चेंडू रिलीज हा खूप चुकीचा पडू शकतो. रिलीज पॉईंट चुकू शकतो. त्यामुळे थांबतात तिथे, कारण सामना महत्त्वाचा आहे. एक वेगवान गोलंदाज म्हणून ख्याती आहे खेळाडूची विशाल म्हात्रे, जो फडकेपाडा एंडकडनं मात्र पहिलं षटक वैयक्तिक हाताळेल. स्ट्राईक एंडला तेजस मोरे. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू खेचलाय, पूल केलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये धरम, आणि मिळते ती एकच धाव. काल धरम मला कॉमेंट्री बॉक्समध्ये संदीप येऊन भेटला आणि आम्ही चर्चा केली की हल्ली मला तू संघामध्ये पाहायला मिळत नाही, पण सध्या तो म्हणतो की मी लेदरवर कॉन्सन्ट्रेट जास्त करतोय. लेदर मी चांगलं खेळण्याचा प्रयत्न करतोय. आणि मला त्याच्यामध्ये अजून एक नाव ऐकून खूप बरं वाटलं की त्याचा प्रशिक्षक कोण आहे तर भरत मेहर, वन ऑफ द ग्रेट अँड लिजंड क्रिकेटर, पालघरचे खेळाडू आहेत. आणि त्याच्या हातामध्ये धरमसारख्या खेळाडूचं भवितव्य असेल तर डेफिनेटली सांगेन तो खेळाडू खूप चमकणार, याच्यात त्रिमात्र शंका नाही. एक काळ आपल्या कारकिर्दीतला गाजवला लॉईडच्या संघाकडून खेळत असताना. राजपूत, अमृत आणि पालघरचं क्रिकेट डोळ्यासमोर असे खेळाडू मात्र घेऊन आले. बघा 25 मिनिटं यजमान असले तरी काय हरकत नाही आहे, पण आयोजकांकडून सूचना अशी येते की 25 मिनिटांमध्येच तुम्हाला 5 षटकं कंप्लीट करायची आहेत. 9 वाजून 1 मिनिटांनी पहिला चेंडू पडला अशी सूचना मला आमच्या गुणसंख्यालेखक अशोक पाटीलने दिली आहे. त्यामुळे 25 मिनिटाचं महत्त्व या स्पर्धेमध्ये खूप आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. स्ट्राईक एंडला फलंदाज निलेश म्हात्रे. हा ना, लास्ट मोमेंटला स्क्वेअर कट केलाय की चेंडू मात्र दिशा दिली आहे फक्त असं म्हणायला लागेल. ती एक्झॅक्टली दिशा आपल्याला कळत नाहीये. कारण निलेश म्हात्रे जेव्हा मैदानाच्या आतमध्ये असतो, आणि निलेश म्हात्रे म्हटल्यानंतर एक ब्रीद वाक्य किंवा एक असं एक टोपण नाव त्याला देण्यात आलंय. जेव्हा तो व्यावसायिक क्रिकेटमध्ये खेळतो, व्यावसायिक क्रिकेटमध्ये त्याला निलेश म्हात्रे नाही तर अल्टीपल्टी या नावाने ओळखतात. आणि तसं क्रिकेट तुम्हाला निलेश म्हात्रेच्या बॅटमधून पाहायला मिळालं. 2 धावा कंप्लीट केल्या. धावसंख्येला चांगला आकार दिलाय. फ्लेक्झिबल क्रिकेटर आहेत. 40 वर्ष वय पलीकडे निघून गेले संदीप, पण फिटनेस बघ. मी नेहमीच निलेशला फ्लेक्झिबल क्रिकेटरची भूमिका उपमा दिली आहे. आणि मी नेहमीच म्हणतो की कधी कधी निलेश जेव्हा ज्याप्रमाणे मोल्ड होऊन फटके जे खेळतो ना, कधी कधी मला असं वाटतं त्याच्या अंगामध्ये हाडच नाही आहेत. 13 धावा धावफलकावर. हो, इथे मात्र हुक करायचा प्रयत्न. हाडं नाहीत असं मी बऱ्याच वेळा म्हणतो, पण तो हाडाचा कलाकार आहे, हाडाचा क्रिकेटर आहे. हुक करायचा प्रयत्न, अचानक सरप्राईज डिलिव्हरी होती. सडनली चेंडू राईज झाला, बाउन्स झाला आणि खूप काही प्रश्न विचारून गेला तो निलेशला. धावसंख्या धावफलकावर 13 धावा, षटक 14 धावा. विशाल राऊंड विकेट येतोय निलेशसाठी. हा चेंडू सुद्धा बाउन्स होतोय. लिडिंग एज मागे जातो चेंडू, ट्रॅव्हल होतोय खूप वेगाने, खूप मोठा चेस करावा लागतोय. चेंडू थांबणार का, पण चेंडू थांबत नाहीये. चेंडू सीमारेषे बाहेर जातोय. पंचांचा सिग्नल चौकार. यांच्या डीजे अंशी की संगीतातले जे प्रत्येक सूर आहेत ना, ते सूर वाजतात त्यांच्या स्पीकरमध्ये. प्रत्येक इन्स्ट्रुमेंटचा आवाज एकदम क्लिअरली येतो. दॅट्स वाय डीजे अंश. राऊंड विकेट निलेशसाठी. स्कूप करायचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये झेल, इथे उडाला. आणि इथे मात्र फायनली आपल्या संघाला ब्रेक थ्रूची गरज होती, आणि तो ब्रेक थ्रू कोणाला मिळून दिला आपल्या संघाला. निलेश म्हात्रे सारखा खेळाडू मात्र पहिल्या या षटकामध्ये विशालच्या बाद होतोय आणि पहिला धक्का लागतोय तो मोठागाव संघाला.
आघाडीचा या संघाचा सगळ्यात महत्त्वाचा बॅकबोन ऑफ द टीम निलेश मात्रे तंबूत परतलाय आणि त्याला बाद करण्यात विशाल येते यश मिळते. पहिल्याच गडी बाद झाल्या मैदानावर तो 18 धावसंख्येवर झेलचीच्या स्वरूपामध्ये कॉड बिहाइंडच्या स्वरूपामध्ये यष्टीच्या मागे चेंडू फ्लाय झाला होता, पण आतिशने एक सूर मारत असताना एक अप्रतिम झेल टिपला. मैदानाच्या आतमध्ये किरण येतोय, किरण पाटील. स्ट्राईक एंडला किरण, नॉन स्ट्राईक एंडला आघाडीचा फलंदाज तेजस. विशालने पहिला ब्रेक थ्रू आपल्या गोलंदाजीची सुरुवात करत असताना पहिला वैयक्तिक षटक हातात असताना संघाच्या दुसऱ्या षटकामध्ये संघाला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. ऑन साईडला प्लेस केला चेंडू ज्यातून मिड विकेटला क्षेत्ररक्षक धरम अलीकर चेंडूवर येतोय, तोपर्यंत 2 धावांचा प्रयत्न, फेक चांगली झाली आहे पण 2 धावा इथे सहज पूर्ण करतोय तो किरण आणि त्याचबरोबर त्याच्यासोबत तेजस मोरे. तर 2 षटकांचा खेळ ते समाप्त होतोय. 10ची सरासरी पाहायला मिळते. 2 षटकाखेर धावसंख्या धावफलकावर 20 आणि एक गडी बाद झाला तो खाडी संघाचा. खाडी या स्पर्धेचे यजमान आहेत. या स्पर्धेमध्ये ते आयोजकांच्या भूमिकेत आहेत आणि यजमानांना पहिला सामना ते खेळावा लागतोय. आतापर्यंत एक गोष्ट चांगली घडली अशोक असं म्हणावं लागेल की नाणेफेक जिंकलेली आहे आणि नाणेफेक जिंकल्यानंतर पहिल्या 2 षटकात धावा आल्या त्या 20 आणि एक गडी सुद्धा बाद झालाय. आजचा लेखाजोखा आमच्यापर्यंत निश्चितच पोहोचवतील अशोक पाटील, कारण त्यांच्याकडून आम्हाला प्रत्येक या स्पर्धेमध्ये षटकं किती झाली आहेत, चेंडू किती झाले आहेत, धावा किती झाल्यात, धावा किती झाल्यात, विकेट किती गेले आहेत, षटकार किती ठोकले गेले आहेत, चौकार किती ठोकले गेले आहेत, या सगळ्यांची इत्तमभूत माहिती आम्हाला मिळते. तर हेमंत मात्रेचं आगमन झालं. हेमंत, गुड मॉर्निंग आणि प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हेमंत, गावदेवी क्रिकेट क्लब खार्डी आयोजित खार्डी चषक 2021 पर्व 23वे. आज आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये संदीप जगेन त्यांच्यासोबत तुम्हाला मच्छिंद्र पाटील यांचा सुद्धा आवाज ऐकायला मिळेल. स्पर्धेचा जो पहिला दिवस होता, खास करून लीग मॅचेस ज्या होत्या त्यामध्ये सुद्धा आम्हाला मच्छिंद्र पाटील यांचा आवाज ऐकायला मिळाला, नितीन काळे यांचा आवाज ऐकायला मिळाला. आज सुद्धा आमच्यासोबत जॉईंट होतील, पण थोडासा उशीर होईल त्यांना, कारण शहापूरमध्ये डे नाईट क्रिकेट टुर्नामेंट त्यांनी कव्हर करून ते रात्री थोडेसे उशिरा घरी आलेत. त्यामुळे पहिला सामना संपण्याच्या अखेरीस त्यांचं इथे आगमन होईल. धरम आलिमकर कॉमेंट्री बॉक्स एंडकडून. लोअर फुटा चेंडू यॉर्कर चेंडू होता, ऑन साईडला प्लेस केलाय आणि पहिल्या चेंडूवर यश मिळवून दिलं आपल्या संघाला धरम आलिमकरने. इथे मात्र पहिलाच ब्रेक थ्रू आपल्या संघाला वैयक्तिक मिळवून दिलाय. संघाचा दुसरा गडी बाद होतोय. आघाडीचा फलंदाज स्तंभूत परततोय तेजस मोरे. आतमध्ये जलपेश बोईर म्हणजेच मिस्टर JTC पहिल्या चेंडूवर जो चेंडू स्विंग होत असताना बॅटवर गेला आणि याच्यामध्येच पाहायला मिळालं की त्याने प्रशिक्षकांना काय शिकलं आहे. जबरदस्त गोलंदाजी आणि पहिल्या चेंडूवर आपल्या संघाला यश मिळवून दिलंय ते म्हणजेच धरम आलिमकरने. मगाशी मी उल्लेख केला तो म्हणजेच भरत मेहरचा, आणि भरत मेहरच्या अंडर तो प्रशिक्षण घेतो लेदर बॉलचं आणि त्याच्यातनंच ही छाप पाहायला मिळाली त्याच्या गोलंदाजीमध्ये. पहिल्या गडी बाद झाला 18 धावसंख्येवर, दुसऱ्या गडी बाद झाला 20 या धावसंख्येवर आणि नवीन फलंदाज जलपेश. हो, गुडलेनचा चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी, ब्युटिफुल डिलिव्हरी. पुन्हा जर ऍक्शन रिप्ले जर तुम्ही बघितला, चेंडूचा रिलीज पॉईंट किती सुंदर होता. गुडलेनचा चेंडू आणि हलकासा चेंडू आउट स्विंग होतोय. पहिला चेंडू फुलटाच होता, तो हवेमध्ये चेंडू ड्रिफ्ट झाला, पण आता मात्र हरकत केली चेंडूने आणि हरकतमध्येच बरकत असते. गुड बॉल, डॉट बॉल. धावसंख्या कायम धावफलकावर 20 धावा. धरम पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स सेंड करून उजव्या हाताने मारा करतोय ओव्हर द विकेट. स्लोअर वन चेंडू फक्त हलक्या त्याने प्लेस केलाय. क्षेत्ररक्षक दूरवर आहे. 2 धावा करण्याचा प्रयत्न निश्चित असेल आणि त्या 2 धावासाठी वेगाने दोन्ही फलंदाज आपलं क्रीज सोडतायत, कारण अशाच फटक्यांची गरज आहे. त्यांना माहिती आहे की सकाळचं वातावरण थोडंसं दमट आहे. अशा मुवमेंटला मोठे फटके लागणार नाही किंवा मोठे फटके मिसेवाऱ्याच्या बाहेर जाणार नाही. त्यामुळे अशा मुवमेंटला काय करतायत की मॅनेजच्या आतमध्ये सिंगल डबलवर जास्तीत जास्त प्राधान्य देण्याचा ते प्रयत्न करतायत. 2 धावा येतात त्या चेंडूवर. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. धावफलकावर 22. धरम आलिमकर चांगलं षटक म्हणावं लागेल, कारण या षटकात आतापर्यंत त्यांनी 2 धावा खर्च केल्या आहेत. चांगली गोलंदाजी केली आहे. एक गडी बाद केलाय. एक चेंडू डॉट सुद्धा आहे. ओ द विकेट. पुन्हा स्विंग केले चेंडू हवेमध्ये, कट केला लास्ट मोमेंटला, स्लाइस केले चेंडूला पॉइंट रिझनमध्ये.
एक धाव कंप्लीट केली, दुसरी धाव घेणार का पूर्ण? खराब क्षेत्ररक्षण आणि सॉरी खराब फेकी होते इथे मैदानावर. चेंडू डायरेक्ट येणं गरजेचं होतं अशा मुवमेंटला, पण थोडीशी चूक झाली. 2 धाव इथे कंप्लीट केले. पुन्हा फलंदाज किरणने सेन्सिबल क्रिकेट किरण इथे खेळण्याचा प्रयत्न करतात, कारण त्याला माहिती आहे की निलेश फलंदाज बाद झाला आहे, त्यानंतर तेजस बाद झाला आहे, आघाडी दोन्ही फलंदाज तंबूत पर्यंत. अशा मुवमेंटला एक चांगली पार्टनरशिप बिल्टअप होणं तिसऱ्या विकेटसाठी ही खूप महत्त्वाची, आणि तो तिथे प्रयत्न ते सुरू आहे, तो म्हणजेच किरण आणि जल्पेशचा. धावसंख्या धावफलकावर 24. 2-4 2-4-2 असं काहीतरी मात्र तुम्हाला चित्र पाहायला मिळतंय ते स्क्रीनवर. लास्ट वेळेला कट केला, लेट कटचा फटका गॅपमध्ये एक्झिक्यूट केला, गलीमधून चेंडू मागे जातोय. आउटफील्ड थोडंसं संथ आहे तिथे, आणि तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट होते दोन्ही फलंदाजांच्या. 24 धावा, 2 गडी बाद, 2.4 असं काहीतरी समीकरण तिथे होतं स्क्रीनवर. पण आता मात्र समीकरण पुढे सरकते. धावसंख्या 26, 2 गड्यांच्या मोबदल्यात 2.5 षटकांचं खेळीत आतापर्यंत समाप्त झालंय. आज यजमान इथे खेळत आहेत, आयोजक स्वतः इथे खेळत आहेत, त्यामुळे प्रचंड मोठ्या संख्येने आज आपल्या गावातल्या खेळाडूंचा खेळ बघण्यासाठी ग्रामस्थ उपस्थित आहेत. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आणि प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. लेनचा चेंडू होता, आउटस्विंग होतोय, चांगला चेंडू होता, पण हवेमध्ये थोडंसं खेळतात, अपिश खेळतात थोडंसं. डीप कव्हर पॉईंटला तोपर्यंत चेंडू कव्हर केला जाईल. चेंडू घेण्यासाठी वाट घेत आहेत, वाट बघतायत, आणि तोपर्यंत इथे 2 धावा सहज पूर्ण होत आहेत. एकूण षटकं संपलीत मैदानाच्या आतमध्ये, ते एकूण 3. पंच काही सिग्नल करतायत. येस, ड्रिंक ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. 28 धाव धावफलकावर 2 गडी बाद झालेत. नाही, नकार दिलाय, काही गरज नाही आहे, कारण सकाळ सत्र आहे, पाण्याची तशी काही जास्त आवश्यकता नाही आहे, आणि आयोजकांनी हा निर्णय घेतलाय की ड्रिंक ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये येणार नाही. पहिल्या सत्रामधला हा 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 9.33 ची गती राखत असताना आतापर्यंत मोठागाव संघाने थोडंसं स्ट्रगल करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे, कारण धावसंख्या जर आपण बघितली थोडीशी माफक आहे. धावा अंकी जर ते 28, आणि त्यासाठी 2 गडी गमावलेत ते मोठागाव संघाने. तर मला इथे सूचना अशी मिळते की म्हणजे तुमच्या अशोक पाटील यांच्याकडून, तर मच्छिंद्र पाटील यांचं आगमन झालं. मनपूर्वक स्वागत, व्हेरी गुड मॉर्निंग अँड वॉर्म वेलकम. दिलेल्या वेळेपेक्षा मला असं वाटतं पाऊण तास अगोदरच आलेत मच्छिंद्र, पण काय हरकत नाही आहे. विश्रांतीसुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे, कारण डे नाईट क्रिकेट स्पर्धा कव्हर करून 3 वाजता घरी पोहोचून नंतर झोप घेऊन आणि नंतर मात्र पुन्हा त्या स्पर्धेमध्ये दाखवून, याला म्हणतात कमिटमेंट. आणि माझ्या समालोचक मित्रांकडनं मला ते नेहमीच बघायला मिळते की स्पर्धा सुरू होण्याच्या अगोदर वेळेवर पोहोचणं, उपस्थित राहणं, कुठल्या प्रकारची तक्रार आयोजकांकडून आली नाही पाहिजे, हा प्रयत्न मी गेल्या 16 वर्षामध्ये केला आहे, आणि माझे मित्रसुद्धा तेच करत आहेत. थँक्यू व्हेरी मच मच्छिंद्र, व्हेरी गुड मॉर्निंग. आगमन झालं मच्छिंद्रचं, आणि निश्चित आज मात्र एक वेगळी रंगत तुम्हाला आमच्या समालोचनाच्या माध्यमातून ऐकायला मिळेल. एक वेगळी खैरात तुम्हाला ऐकायला मिळेल, ती म्हणजेच आमच्या मच्छिंद्र पाटीलच्या माध्यमातून, संदीप जगेच्या माध्यमातून. कारण मगाशी मी उल्लेख केला की संदीप जगे आपल्या डोंबलीमध्ये पहिल्यांदाच त्यांचं आगमन झालं आहे, आणि खाडीच्या चषकामध्ये पहिल्यांदाच ते मात्र समालोचन करणार आहेत. तर आशिष म्हात्रे यांचं सुद्धा आगमन झालं आहे. मनपूर्वक स्वागत, व्हेरी गुड मॉर्निंग. मेरे बायांग का नाम फेवरेट सॉन्ग, आणि त्या गाण्याचे हे प्रमुख मूळ गायक आणि खाडी गावचेच आहेत, त्यांचं सुद्धा आगमन झालं आहे. मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आशिष. 28 लॉस ऑफ 2 आफ्टर 3 ओव्हर, आणि बघायचे उर्वरित 2 षटकांमध्ये आता मात्र काय खेळ दाखवणार तो खाडी संघाच्या समोर हा मोठा गाव संघ. मॅन इन फॉर्म स्ट्राईक एंडला मैदानाच्या आतमध्ये म्हणजेच जल्पेश भोईर. मागच्या काही स्पर्धेमध्ये एक विध्वंसक फलंदाजी करून सामना जिंकून येण्याची धमक या खेळाडून दाखवलेली होती. हुक केलाय, वॉट अ शॉट, टायमिंग काय जबरदस्त, बेमिसाल फटका, चेंडू लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर धमाकावतोय, षटकार. करतोय की आपण येऊन व्यासपीठावर थांबायचं आहे. साबेगाव आणि सोनारपाडा दोन्ही संघाचे संघनायक आपण व्यासपीठावरून थांबायला हरकत नाहीये. पुढचा चेंडू, ओ गुड बॉलिंग, चांगला चेंडू, लेंथ वरनं चेंडू थोडासा आउटस्विंग होतोय, थोडासा बाउन्स होतोय, आणि सरप्राईज करून जातोय तो स्ट्राईक एंडला फलंदाज जल्पेशला. मागच्या काही स्पर्धेमध्ये जेव्हा निलेश बाद झाला, किरण बाद झाला, अशा मुवमेंटला जेव्हा संघावर जेव्हा दबाव आला, दडपण आलं, संकट आलं, अशा मुवमेंटला त्या स्पर्धेमध्ये धुवाधार फलंदाजी केली आहे. ही ओळख आहे जल्पेश भोईरची, आणि तो जल्पेश आता मात्र मैदानाच्या आतमध्ये स्ट्रगल करतोय. एक षटका त्याने आपल्या बॅटमधून दाखवलाय. धावसंख्या 34 धावा, षटक क्रमांक 4, आणि विशाल मात्रेचं वैयक्तिक दुसरं षटक मार्गस्थ आहे.
विशाल मात्रेने पहिल्या षटक हाताळलं, एक गडी बाद केला, 9 धावा खर्च केल्या. या षटकात सुद्धा संघनायक त्याच्याकडून तीच अपेक्षा करतोय. ओव्हर द विकेट विशाल. ओ चेंडू ब्लॉक मध्ये होता. एक्झॅक्टली काय होतंय तुम्ही बघू शकता. हलकसं अपील पण झालं, पण पंचांकडे काहीतरी सिग्नल करतायत, पण चेंडू जाईल तो सीमारेषेच्या बाहेर चौकार. भरपूर शफल झाले बघा, स्टंपच्या समोर आले ते, आणि जो गॅप होता त्या गॅपमधून चेंडू तर गेला, पण बॅटची हलकीशी आतली कड घेऊन मागे निघून जातोय लॉंग स्टॉप रिझनमध्ये आणि सीमारेषेच्या बाहेर येतो तो चौकार, तो जल्पेश भोईरच्या बॅटमधून. धावसंख्या 38 धावा धावफलकावर. जेवढ्या जास्त धावा इथे मात्र कुटण्याचा मोठा गाव संघ प्रयत्न करेल तेवढं मात्र त्यांच्या गोलंदाजीसाठी चांगलं असणार, त्यांना फाईट करण्यासाठी, त्यांना झुंज देण्यासाठी. ओव्हर द विकेट. थांबून खेळायचा प्रयत्न होता. एवढा जबरदस्त चेंडू आणि त्याचबरोबर त्याचा आवाज सुद्धा एवढा जोरात आला की कॉड बेंचच्या स्वरूपात इथे मात्र जल्पेशला तंबूत परतावं लागणार. एक मोठा धक्का लागला मैदानावर, तो मोठा गाव संघाला. फलंदाज जल्पेश बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज नितीन महिन्याच्या आतमध्ये दुसरं यश आपल्या संघाला मिळवून दिले ते गोलंदाज विशाल म्हात्रेने. आपल्या गोलंदाजीची छाप सोडत असताना कॉड बिहाइंडच्या स्वरूपात चेंडू एवढा जोरात लागून गेला, एवढी त्याची जी निक लागली, एज लागली, त्याचा आवाज आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पोहोचला होता. 3 बाद, धावसंख्या 38. टीम मोठा गाव. लेनचा चेंडू होता, ऑनसाईडला पूल केलाय, टायमिंग झालं नाही फटक्यामध्ये, पण मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होत आहे. क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल झालेत, पण मिळती एकच धाव या चेंडूवर. धर्म आलिमकरने एक षटक हाताळलं, धावा खर्च केले त्या 8, एक गडी बाद केला. उज्ज्वल भविष्य आहे खेळाडूचं, कारण एका चांगल्या हातामध्ये तो प्रशिक्षण घेतोय. धावसंख्या 39 धावा धावफलकात. चौथं षटक मार्गस्थ असताना इकॉनॉमिकल षटक पाहायला मिळालं या षटकामध्ये. एक षटकार, एक चौकार निश्चित झालाय, पण विकेट सुद्धा मिळवून दिली आपल्या संघाला या षटकात विशालने. कारण स्लॉगरचं षटक आहे, खोदून काढलाय, चांगला फटका, कव्हर ड्राईव्ह, लाज जवाब, डोळ्यांचं पारडं फेडणारा फटका होता. क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहेत, चेंडू उचलले, खूप व्हेरी व्हेरी वेल स्टॉप, अप्रतिम क्षेत्ररक्षण. करणने ती मात्र ते चेंडू स्टॉप केलाय, गुड फिल्डिंग, अप्रतिम क्षेत्ररक्षण. कारण चेंडू खूप वेगाने ट्रॅव्हल होता, तो डीप कव्हर एक्स्ट्रा बाउंड्रीच्या बाहेर, आणि तोपर्यंत तिथे मात्र वेगाने फलंदाजांनी 3 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. 3 धावाच्या मैदानी धावसंख्या पुढे सरकली आहे 4 षटकांच्या समाप्तीनंतर. 10.50च्या गतीने 42 धावा अंकित झाले धावफलकावर, आणि यासाठी 3 गडी गमावलेत ते मोठा गाव संघाने. मी पुन्हा एकदा इन्व्हाइट करतोय आमच्या पुढच्या दोन्ही संघांना, सोनारपाडा आणि त्याचबरोबर साबेगाव. आपण इथे आला असेल तर आपण येण्याची नोंद इथे करा. आपण लगेचच नाणेफेक सुद्धा करणार आहोत. सोनारपाडा संघाने इथे अजून आलेले नाही आहे. साबेगाव संघाने रिपोर्ट केला इथे. तो दोन्ही संघ इथे आलेले आहेत. समीर इथे येत आहेत, समीर पाटील. गुड मॉर्निंग, आणि दोन्ही संघनायकांचं हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. चौथ्या षटकात केतन मात्रे येत आहेत. चला सामना लगेच सुरू करा. बघा पंच सिग्नल करतायत, 9:01 सामना सुरू झालाय, आणि आतापर्यंतची जी वेळ झाली आहे ती खार्डी संघाची 9:25. यजमानच इथे थोडेसे लेट आहेत, त्यामुळे फास्ट खेळायचा, वेळ घेऊ नका. 4 मिनिटांमध्ये तुम्हाला हे षटक पूर्ण करावं लागेल, लवकरात लवकर. केतन कॉमेंट्री बॉक्स एंडकडून हुक, चेंडू पुल केलाय, ऑफ्टॉनच्या थोडासा बाहेर चेंडू खेचून काढलाय. क्षेत्ररक्षक तिथे येत आहेत, चेंडू आणण्यासाठी थोडासा वेळ घेतलाय, उचलण्यासाठी वेळ घेतलाय. 2 धावा इथे सहज पूर्ण होत आहेत नितीन, आणि त्याचबरोबर किरणने धावा कंप्लीट केले. त्या 2 वैयक्तिक धावसंख्या किरणची तुम्हाला पाहायला मिळते ती 15 धावा. 44 धावा आतापर्यंत नोंदवल्या गेल्यात या निर्णायक षटकामध्ये, आणि त्यासाठी 3 गडी गमावले ते मोठा गाव संघाने. ओव्हर द विकेट.
स्लोअर वन चेंडू आहे, हुक केलाय बघायचं आहे. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग मध्ये जज करतोय, मागे जातोय, सरकतोय आणि जोपर्यंत चेंडू कव्हर करेल पण तोपर्यंत त्याला चेंडू दगा देऊन निघून जातोय. सीमारेषे बाहेर पंच काहीतरी सिग्नल करताय, सीमारेषे बाहेर येतोय तो चौकार. मध्ये धावसंख्या 48. आज हेमंत मात्रे आज वेगळ्याच ड्रेस कोडमध्ये आहे, कारण आज प्रजासत्ताक दिन, अभिमानाचा दिवस भारतीयांसाठी. स्लोअर वन चेंडू, गतीमध्ये परिवर्तन आणि ताबडतोब उत्तर. क्वाड बिहाइंड, फलंदाज बाद होतोय तो किरण पाटील. विश यू, थँक्यू गणेश. धावसंख्या अंकित झाली ती एकूण 48. चौथा गडी बाद होते मोठागाव संघाचा. नवीन फलंदाज मध्ये आतमध्ये येतोय किरणची जागा घेण्यासाठी महेश वेहेले. महेश वेहेले एक अनुभवी खेळाडू या संघामध्ये, एक अष्टपैलू खेळाडू या संघामध्ये येतो. तो 6व्या क्रमांकावर मैदानावर मोठागाव संघासाठी. नॉनस्ट्रायकिंग गेला नितीन आणि केतन पुन्हा दामच्यापासून दूर जात असताना ओव्हर द विकेट मारा करतोय तो महेशसाठी. पुन्हा जर स्विंग केला, चेंडू ऑनसाईडला प्लेस केला, खूप चांगला मनगटी फटका एक्झिक्यूट केलाय. स्क्वेअरला क्षेत्ररक्षक दूरवर आहे, चेंडूपर्यंत पोहोचतील तोपर्यंत 2 धावा सहज इथे पूर्ण करतोय. 50 अप, 50 धावा इथे पूर्ण होते धावफलकावर त्या मोठागाव संघाच्या. ज्याप्रमाणे डगाऊट म्हणून टाळ्या वाजल्या, असं वाटलं की या धावा सुद्धा तिथे ते डिफेंड करण्याची ताकद ठेवतात त्यांचे गोलंदाज. जल्पेश असो, निलेश असो, खूप चांगले गोलंदाज या संघामध्ये आहेत. त्यामुळे यजमान संघाला एक चांगली टक्कर देण्याचा प्रयत्न ते पहिल्या सामन्यात करणार याच्यात मात्र शंका नाही. 50 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट इन द लास्ट ओव्हर. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. पुन्हा स्लोअर वन चेंडू, गुड बॉलिंग, ब्युटिफुल बॉलिंग. मी थोडासा सरप्राईज झालो होतो की करणने ज्याप्रमाणे आज सीझनमध्ये जी गोलंदाजी केली आहे खाडी संघाकडून, त्याला इन्व्हाइट का नाही केलं, पण केतनने मात्र जबरदस्त इम्प्रेस केलं. अप्रतिम षटक हाताळलं आहे या षटकात. अत्यंत चांगला मारा त्याने काय मात्र केलाय. स्लॉगर जरी असला तरी मात्र एकमेव चौका त्याच्या बॅट आतापर्यंत या षटकात ठोकला गेलाय आणि धावा अंकित केल्या त्या फक्त आणि फक्त या षटकामध्ये त्याने खर्च केल्यात त्या 9. गुड बॉलिंग. गतवर्षी या स्पर्धेमध्ये दुसऱ्या राऊंडमध्ये खार्डी आणि मोठागाव फाईट पाहायला मिळाली तिसऱ्या दिवसामध्ये. एवढी चांगली माहिती आम्हाला इत्यंभूत माहिती मिळते ते अशोककडून. हो, गुड बॉलिंग, चांगला चेंडू, क्वाड बिहाइंडचा बिल. येस इट इज 1 मोर विकेट. अजून एक धक्का. 9 धावा खर्च करत असताना 2 धक्के दिले त्या षटकामध्ये. गोलंदाज आहे तो केतन. गुड बॉलिंग. अशी पण ही संकल्पना कशी वाटली? ही स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते एक नवीन कॉईन इथे मात्र इम्प्लिमेंट केला गेला आहे. नार हॉस्पिटल एका बाजूला खाडी चषक आणि नवीन कॉईन इथे मात्र टॉस करत असताना एक वेगळं चित्र पाहायला मिळतंय. नक्कीच सर. काय आता एक खाडी गावदेवी चषक बोलला तर काय तर नवीन नवीन संकल्पना यांच्या माध्यमातून होत असतात
आणि ते असंच करत राहू त्यांना, आमची हीच इच्छा आहे त्या पुढे यापुढे. समीर, तू स्वतः एक खूप मोठा आयोजक आहे. या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल तुला काय वाटतं? कसं वाटलं आयोजन? यावर्षी एक नवीन संकल्पना घेऊन पुन्हा एकदा ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 23व्या वर्षात स्पर्धा पदार्पण करते. तुझ्याकडून काय मला शब्द ऐकायला मिळतील या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल? नाही, या स्पर्धेबद्दल आपण जेवढं बोलू तेवढं वाक्य कमीच आहेत. तेच मी मगाशी बोललो की काहीतरी नवीन नवीन याच्यात आपल्याला काहीतरी बघायला भेटतं, तेच करत राहावं त्यांनी. ओके, थँक्यू व्हेरी मच. जास्त वेळ घेत नाही, सामना इथे सुरू होतोय आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये पहिल्यांदाच आपण इन्व्हाइट करूया या डोंबिवलीमध्ये आणि या खाडी चषकामध्ये या आपण आवाज ऐकूया संदीप जगे यांचा. धन्यवाद. धन्यवाद प्रसाद सर. श्री गणरायाला अभिवादन करून आणि आईवडिलांच्या चरणी नतमस्तक होऊन गावदेवी क्रिकेट क्लब खार्डीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या क्रिकेटच्या स्पर्धेत आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. स्पर्धेचा आजचा हा 4था दिवस आणि आपण पाहतोय की यजमान संघ विरुद्ध मोठा गाव यांच्यामध्ये स्पर्धेच्या पहिल्या सामन्याला सुरुवात झाली. 51 धावा धावफलकावरती उभारल्यानंतर आज मैदानामध्ये 52 धावा जेव्हा चेस करायच्या आहेत. गावदेवी खार्डी हा यजमान संघ आहे. तसं पाहिलं तर प्रसाद सर, नेहमीच एक अपेक्षा व्यक्त केली जाते की यजमान संघाकडून मोठी कामगिरी व्हावी. यजमान संघाचे फॉलोअर्स वेगळे असतात, त्यांना पाठिंबा देणारा प्रेक्षक वर्ग असतो आणि त्यांच्यावरती त्यावेळेला दबाव सुद्धा असतो. जल्पेश या चेंडूला तटावलाय, चेंडू सीमारेषा गाठणार. यस, वेलकम फॉर अ विशाल म्हात्रे. होता आणि 2019ला इंग्लंड सुद्धा ठरला होता. यावेळेला आणखीन एक मोठा फटका, पण चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येईपर्यंत विशालकडे संधी आहे एक धाव पूर्ण करण्याची. पण प्रसाद सर, नेहमीच म्हटलं जातं की सुरुवात आकर्षक असावी, सुरुवात रंगतदार असावी. वेल बिगॅन इज अ हाफ डन असं क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं जातं आणि त्याचं उत्तम उदाहरण विशाल म्हात्रेच्या फलंदाजीतून पाहायला मिळालं. गोलंदाजीसाठी एक अष्टपैलू खेळाडू जल्पेश भोईर या संपूर्ण विभागातलाच नव्हे तर रायगड जिल्ह्यातल्या अष्टपैलू खेळाडूंमध्ये ज्याची गणना केली जाते त्या गोलंदाजाच्या समोर धावा ठोकायच्या होत्या. एक पारितोषिक अनाऊन्स करत आहोत इथे संदीप. सत्यवान अलिपूर यांच्याकडून एक पारितोषिक आलंय सलग 3 चौकारासाठी आणि सलग 3 षटकारांसाठी 2000 रुपयाचं कॅश प्राईज. आणि छोटूचा डबा यांच्याकडून याच कामगिरीसाठी म्हणजे सलग 3 चौकार किंवा 3 षटकारांसाठी एक गावठी कोंबडा प्रेम पवार यांच्याकडून. थँक्यू. आपण पाहतोय की अलीकडच्या काळामध्ये यूट्यूब ज्या वेळेला हे माध्यम उपलब्ध झालं त्यावेळेला अनेक टेनिस क्रिकेटच्या स्पर्धा थेट प्रक्षेपित केल्या गेल्या आणि त्याच्यासाठी आपण पाहिलं तर ग्लोबल टेनिस क्रिकेट हा स्वतःचा चॅनल सुद्धा आहे जो जल्पेश चालवतो. आणि आज त्याचा मैदानामधला खेळ जर आपण पाहिला तर पहिल्या षटकामध्ये त्याच्यावरती दडपण आणि दबाव वाढवला ते विशालने. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, दुसऱ्या चेंडूवर चौकार, तिसऱ्या चेंडूवर षटकार, त्यानंतर सिंगल. अशा पद्धतीने आपण पाहिलं तर पहिल्या षटकात अद्यापपर्यंत 14 धावा आल्यात. दुसऱ्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अर्थातच धावफलकावरती जेव्हा 14 धावा झाल्यात आपण पाहतोय की या 14 धावा येताना सामना जिंकण्यासाठी 52 धावांची आवश्यकता आहे. गावदेवी खार्डी संघ नाणेफेकीचा कौल जिंकला, सर्वप्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय, 4 गोलंदाजांनी अचूकतेवरती भर द्यावा ही अपेक्षा व्यक्त केली जात होती. आणि प्रसादजीने फार सुंदर सांगितलं की या मैदानामध्ये काही सरप्राइजेस पॅकेजेस मैदानात पाहायला मिळाले. आणि मी नेहमी म्हणतो प्रसाद सर की सरप्राइजेस आर ऑलवेज इंटरेस्टिंग आणि क्रिकेटमध्ये ते तुम्हाला द्यावे लागतात. कोणी विचार केला होता की
2007च्या विश्वचषकामध्ये जोगिंदर शर्मा गोलंदाजीला येणार आहे. हे सरप्राइजेस नेहमी चकवणारे असतात आणि ते आवश्यक सुद्धा असतात. क्रिकेट यासाठीच तर आपल्याला इंटरेस्टिंग वाटतं. आणि आज मैदानामध्ये गावदेवी खार्डी संघाने आपल्या गोलंदाजीत ते बदल केले. प्रतिस्पर्धी मोठा गाव संघाला धावांपासून रोखायचं असेल, वंचित करायचं असेल तर असे आराखडे बांधावे लागतात. नवीन गोलंदाज या वेळेला गोलंदाजीसाठी येतोय. फडकेपाडा एंडकडून निलेश म्हात्रे, संघाचा कर्णधार आणि त्याच वेळेला सर्वाधिक अनुभवी असणारा हा खेळाडू, ज्याच्याकडे अनुभव तर भरपूर आहे, पण आज मैदानामध्ये या अनुभवासोबत आपल्या प्रतिस्पर्धी संघाला जर चारी मुंड्या चित करायचा असेल तर विकेट घेणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं हे त्याने ठरवलंय. आणि म्हणून आपण पाहतोय की बिहाइंड द विकेट 3 क्षेत्ररक्षक आहेत, एक बॅकवर्ड पॉईंट सुद्धा आहे. पॉवर प्लेमध्ये अर्थात गोलंदाजी करायची म्हटली की नेहमी चॅलेंज म्हटलं जातं, पण अशा वेळेला सुद्धा आपण पाहिलं की पहिल्या षटकामध्ये विशाल सारखा फलंदाज आक्रमण करतोय. आता त्याच्या समोरच या वेळेला गोलंदाजी करतोय तो निलेश. या वेळेला आणखीन एक चांगला फटका, चेंडू सीमारेषा पार जातोय. यस, वेलकम फॉर अ विशाल वन्स अगेन. चौकाराने धावसंख्या वाढते, धावसंख्या वाढून पोहोचले ती अर्थातच 19 पर्यंत. 19 धावा धावफलकावरती लागल्यात आणि विशालची फलंदाजी आज मैदानामध्ये विशाल काय धावसंख्या रचणार हेच दाखवून देते. आजचा हा प्रजासत्ताक आपण भारताचा या ठिकाणी साजरा करतोय. 71व्या प्रजासत्ताक दिनाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि विशाल म्हणतोय की जगातील सर्वाधिक मोठी लोकशाही असणारा आपला हा भारत देश आणि त्या या भारत देशातील हा खेळाडू विशाल काय प्रदर्शनच करणार हे विशाल म्हात्रेच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालंय. धाव फलकावरती ज्या वेळेला 19 धावा आल्यात प्रतिस्पर्धी संघाच्या विरुद्ध खेळताना व्ह्यू नीती रणनीती काय असावी त्याचं उत्तम उदाहरण मात्र यावेळेला निलेशने सुद्धा दाखवलं. एक चौकार जरूर आला, परंतु त्यानंतर डॉट येणं सुद्धा आवश्यक होतं किंवा सिंगल वरती फलंदाजाला कॉन्सन्ट्रेट करायला भाग पडू अशा प्रकारची गोलंदाजी अर्थात मैदानात पाहायला मिळाली. आणि म्हणूनच आज आपण पाहतोय की धावफलकावरती या सिंगलनिशी धावसंख्या बदलले. 20 धावा धावफलकावरती लागल्यात. सामना जिंकण्यासाठी 52 धावांची गरज असताना अजूनही 32 धावांचं अंतर ओलांडायचं आहे. गावदेवी खार्डी संघ यजमान संघ आहे, त्यांना मोठा गाव विरुद्ध या मैदानामध्ये खेळण्याचा अनुभव आहे. प्रतिस्पर्ध्यांसमोर गतवर्षी सुद्धा हेच दोन्ही संघ एकमेकांसमोर उभे टाकले होते. यावेळेला लॉंग ऑफ सीमारेषेवरती चेंडू टाटावलाय. हाही चेंडू सीमारेषा गाठतोय. यस इट इज, इट्स अ वेलकम फॉर अ गावदेवी खार्डी. कहते हैं हमको प्यार से इंडिया. पाहायला मिळेल. हा चेंडू आपण पाहिला ज्याला आपण क्रिकेटमध्ये हलवा म्हणतो, परंतु बऱ्याच वेळेला असे चेंडू सुद्धा विकेट घेऊन जातात. काही वेळेला ते महाग सुद्धा ठरतात. षटक क्रमांक 2 संपलंय, पण या दुसऱ्या षटकामध्ये निलेश म्हात्रेने या षटकात तसं आपण पाहिलं तर 10 धावा खर्च केल्या. पहिल्या षटकात जल्पेशने 14 धावा खर्च केल्या. 12 चेंडूंचा खेळ संपला. धावफलकावरती 24 धावा आल्या. आणि अजूनही आपण पाहिलं तर मैदानामध्ये सामना जिंकण्यासाठी जेव्हा 52 धावांची आवश्यकता आहे, 18 चेंडूमध्ये 28 धावांची आवश्यकता आहे. सुरुवातच्या बाबत आपण नेहमी म्हणतो ना की ओपनिंगला मच्छिंद्र सर आपण नेहमी म्हणत असतो की मैदानामध्ये सलामीवीर फलंदाजांनी एक चांगला स्टार्ट द्यावा आणि आकर्षक जर स्टार्ट असेल तर पाठीमागून येणाऱ्या फलंदाजांवरचं दडपण आणि दबाव कमी होत असतं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फलंदाजी करायची म्हणायची झाली तर ती पॉवरफुल असावी लागते. ते चॅलेंजेस तुम्हाला ॲक्सेप्ट करावे लागते, पण काही वेळेला हाराकरी सुद्धा होते. या वेळेला मैदानात तशा प्रकारे होणार नाही. हे गावदेवी खार्डी संघाने पहिल्यांदा चॅलेंज ॲक्सेप्ट केलं, कारण बऱ्याच अंशी क्रिकेटचं मैदान असो किंवा कोणत्याही स्वरूपाचं खेळाचं मैदान असो, पारितोषिक येते. याच दरम्यान छोटूचा धाबा यांच्याकडून पारितोषिक येते. लागोपाठ 3 चौकार लगावले तर 1111 रुपयांचं पारितोषिक असेल आणि लागोपाठ 3 षटकार लगावले तर 2200 रुपयांचं पारितोषिक असेल. छोटूचा धाबा यांच्याकडून, हरी पवार यांच्याकडून. वळतोय मैदानामध्ये ज्या ठिकाणी 52 धावा चेस करत असताना नवीन गोलंदाज पावेल इंडियनकडून गोलंदाजीसाठी येतोय महेश वेल्हे. महेश वेहले या वेळेला गोलंदाजी करणार. वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे 3रं षटक घेऊन.
हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर या वेळेला लाईन आणि लेंथ वरती खऱ्या अर्थानं आपण अभ्यास करावा आणि त्या दृष्टीनेच गोलंदाजी करावी असं महेशचा पहिला चेंडू सांगतोय, कारण त्याने फलंदाजाचा अँगल ओळखला होता की कोणत्या स्वरूपाने तो फलंदाजी करेल, शफल होऊन खेळेल किंवा त्याच वेळेला डान्सिंग डाऊन द विकेट येईल किंवा त्या बॅकफूट वरती जाईल. काही वेळेला रणनीती ओळखावी लागते. समोरच्या गोलंदाजाच्या मनात काय चाललंय, फलंदाजाच्या मनात काय चालू आहे, याच्यावरती तुम्हाला सारं काही स्पष्टीकरण ओळखावं लागतं. आणि म्हणूनच म्हणतात ना की क्रिकेटच्या मैदानात खेळण्याआधी तुम्हाला मानसिक कणखरता जपावी लागते, मानसिक तयारी करावी लागते आणि तीच आज या वेळेला मैदानामध्ये गोलंदाज म्हणून करण्यासाठी महेश आलाय. राईट मोर द विकेट गोलंदाजी करतोय तो पॅव्हलियन एंड कडून. यावेळेला बॅकफूटवरती जाऊन स्वतःसाठी जागा जरूर बनवली, चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न. आणि चोरट्या धावा या नेहमीच आकर्षक असतात. एका मध्यंतरी एका लेखामध्ये द्वारकानाथ संसगिरी यांनी फार सुंदर लिहिलं होतं की चोरट्या धावा या चोरट्या चुंबना इतक्या आकर्षक असतात. अर्थात याही प्रकारचं वातावरण कशा पद्धतीने बदलतंय आपण पाहतोय की इथे सिंगल घेतली, या सिंगलनेशी स्ट्राईक रोटेट झाली, समोरच्या फलंदाजावरचं प्रेशर तेवढं कमी झालं आणि आपण या षटकामध्ये वेट अँड वॉश भूमिका जर बजावू शकलो आणि त्याच वेळेला खराब चेंडूचा या वेळेला समाचार घेऊ शकलो, खराब चेंडूंचा समाचार घेऊ शकलो, तर धावा बनवायला कोणतीही अडचण येणार नाही. हे दोन्ही फलंदाज ओळखतात आणि म्हणूनच आपण पाहतोय की नो मॅन लँडमध्ये फटका खेळला, 2 धावा सहजगत्या मिळतात. रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय प्रसाद सर, याला म्हणतात खऱ्या अर्थानं क्रिकेटमधली एक विजिगुषी वृत्ती. जिथे सिंगल आहे तिथे सहजगत्या पूर्ण केली जाते, पण जिथे चान्स मिळते, नेहमीच म्हटलं जातं की क्रिकेट इज द गेम ऑफ चान्स आणि ते चान्स मिळवायचे असतात, निर्माण करायचे असतात. यावेळेला सिंगलच्या जागी डबलमध्ये कन्वर्ट केला, धावसंख्या 2 ने वाढून पोहोचले ती आपण पाहतोय. माझे गुणलेखक मित्र या ठिकाणी मला कळवत आहेत 28 पर्यंत पोहोचले, जेव्हा सामना जिंकण्यासाठी 52 धावांची गरज आहे. आहा, या वेळेला मात्र संधी होती, यष्टीरक्षक चकतोय, झेल निसटतोय आणि पहिली विकेट या वेळेला स्कोरबोर्ड वरती येता येता लागणार नाहीये. एक जीवनदान मिळालंय, हे जीवनदान फार महत्वाचं असणार आहे. विशाल सारख्या चांगल्या फलंदाजाला जीवनदान मिळालंय. 14 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी 24 धावांची गरज आहे. मी जसं म्हणालो की 2011चा विश्वचषक असेल, 2015चा विश्वचषक असेल, मागचं दशकच होतं की यजमानांचं दशक होतं आणि त्याच्यामुळे यजमानांना मोठ्या गाव विरुद्ध मोठी खेळी करायची आहे. पण अशा वेळेला चान्स मोठ्या गावचे खेळाडू निर्माण करतात. हा मोठा फटका, सरळ सीमारेषा गाठणारा दणदणीत षटकार. नसतो आणि भारतीय संघाचा कर्णधार कपिल देव, रामलाल निकंज हे जिनियस आहेत आणि मी म्हणतो की या मैदानात विशाल मात्रे हा एक जिनियस आहे जो नकारात्मक नाहीये. परत एकदा आपण पाहिलं या वेळेला वाईट मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू खेळलाय, 1 धाव तर जरूर येणार आहे आणि दुसऱ्या धावेसाठी तो प्रयत्न करतोय. रनिंग बिटवीन द विकेट, अतिशय तेजीमध्ये दुसरी धाव, पलक झपकते ही दुसरा रन पूरा किया, अशा प्रकारचं वर्णन करावं. इतकी सुंदर आपण ताळमेळ पाहतोय, तारतम्य पाहतोय. 12 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता आहे. अर्थात आपण पाहतोय की या दोन्ही सलामीवीरांनी ज्या प्रकारे साथ दिलेली आहे, एकमेकांना मैदानामध्ये साथ देणं, संयमी राखणं, आक्रमकता दाखवणं, या सगळ्यांमधून एक चांगला मार्ग काढलाय आणि म्हणून येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता असणार आहे. मोठा गाव विरुद्ध गावदेवी खार्डी या सामन्याने आज स्पर्धेला प्रारंभ झाला आणि गावदेवी क्रिकेट क्लब खार्डीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आजचा दिवस कोणाचा असेल, फलंदाजांचा असेल की गोलंदाजाचा असेल, त्याचं उत्तर देण्यासाठी बऱ्याच अंशी काही संमिश्र घटना घडल्या. कधीच एक आपण पाहिलं तर मोठा गाव संघाचे फलंदाज सुरुवातीला आक्रमक होताना आपण पाहिले, पण त्याच वेळेला मग कमबॅक होताना पाहिलं ते गावदेवी खार्डी संघाच्या गोलंदाजाकडून. आणि आता जेव्हा गावदेवी खार्डी संघाची फलंदाजी मैदानात पाहायला मिळते त्यावेळेला नो लॉस सगळ्या धावा धावफलकावरती लागल्यात. अर्थात ही 36 धावांची सलामी दिलेली आहे. माझे गुणलेखक मित्र या ठिकाणी मला सांगतील की ही कदाचित या स्पर्धेतली अर्थातच ज्या टॉपमोस्ट पार्टनरशिप झालेल्या आहेत त्याच्यामधली ही पार्टनरशिप मात्र नक्कीच असेल, कारण 36 धावांची सलामी दिलेली आहे, ज्याच्यामध्ये 18 चेंडूंचा सामना केलाय. येणारे 12 चेंडू बाकी आहेत आणि 16 धावांची आवश्यकता आहे.
आजचा हा प्रजासत्ताक दिवस भारताचा आपण सेलिब्रेट करतोय. रिपब्लिक असणं म्हणजे काय तर लोकशाही राज्य. भारताचं संविधान आजच्या दिवशी अंमलात आणलं गेलं. अर्थात 26 नोव्हेंबर 1949ला भारताचं संविधान पूर्ण झालं आणि प्रजासत्ताक भारत म्हणून आपण 26 जानेवारी हा दिवस निवडला. तसं पाहिलं तर इतिहासात डोकावायला लागतं आपल्याला, कारण 26 जानेवारी 1930ला भारतीय स्वातंत्र्याचा पूर्ण स्वातंत्र्याचा ठराव मांडला होता आणि मग तोच दिवस हा आपण निवडला, तो प्रजासत्ताक दिनाचा. प्रजासत्ताक होतो म्हणजे नक्की काय होतं तर लोकांनी लोकांसाठी लोकांकरिता चालवलेले लोकराज्य, ज्याला लोकशाही म्हणतो. क्रिकेटमध्ये सुद्धा लोकशाही फार महत्त्वाची आहे. मित्रांनो, आठवत असेल आपल्याला की भारतीय संघाने पहिला टेस्ट क्रिकेट 1932 सामना खेळलाय आणि 1932 नंतर 1952ला भारतीय संघ पहिली टेस्ट जिंकलाय, तब्बल 20 वर्षाने 24 टेस्ट क्रिकेट खेळल्यानंतर. मग हा क्रिकेटमधला संगम लोकशाही मार्गाने कसा आला तर पूर्वी आपल्याला माहिती असेल कोणी बडोद्याचे राजे होते, कोणी नवाब होते, कोणी आणखीन कोणी होते आणि त्याच्यामुळे क्रिकेट फक्त राजाश्रयाकडे होता. क्रिकेट लोकाश्रयाकडे नव्हता आणि त्याचमुळे आपण पाहिलं की क्रिकेटला पहिला विजय साजरा करायला भारताला तब्बल 20 वर्षाचा कालखंड ओलांडला होता आणि म्हणूनच इतिहास पाहणं आवश्यक असतं. मी नेहमी म्हणतो की इतिहास लिहिणारे बरेच असतात, इतिहास वाचणारे बरेच असतात, पण इतिहास घडवणारे फार थोडेच असतात आणि म्हणूनच आज इतिहास घडवायचा आहे गावदेवी खार्डी संघाला आणि त्याच्यासाठी पहिला विजय हवा आहे मोठा गावला सुद्धा आणि गावदेवी खार्डी संघाला सुद्धा. दोन्ही संघ तेवढेच तुल्यबळ आहेत. काटेकी टक्कर व्हावी ही रसिक प्रेक्षकांची अपेक्षा आहे आणि शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जावा यासाठी अटीतटीचे प्रयत्न नक्कीच सुरू असतील. 10 चेंडू येणं बाकी आहेत, 15 धावांची आवश्यकता आहे आणि अशा वेळेला निलेश म्हात्रेने स्वतःच्या हातात चेंडू घेतलाय, ज्याच्याकडे अनुभवाची खाण म्हणून तो ओळखला जातो. याही वेळेला आपण पाहिलंय बिहाइंड द विकेट 3 क्षेत्ररक्षक, एक स्लिपमध्ये त्याने क्षेत्ररक्षक तैनात केलाय, शॉर्ट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक बोलवलाय, शॉर्ट फाईन लेगला बोलवलाय, बॅकवर्ड पॉईंट आहे, 4 क्षेत्ररक्षक तब्बल बिहाइंड द विकेट आहेत आणि इन्क्लुडिंग यष्टीरक्षक म्हणायचं झालं तर 5 क्षेत्ररक्षकांना त्याने ठेवलंय आणि अशा वेळेला तो डावखुरी गोलंदाजी करतोय, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय आणि या गोलंदाजीने अद्यापपर्यंत मैदानामध्ये स्वतःला त्याने सिद्ध सुद्धा केलंय. आहा, आणखीन एक चेंडू आपण पाहतोय. समीकरण मित्रांनो 12-16 होतं आणि आता समीकरण बदललंय, कारण लागोपाठ 4था चेंडू हा डॉट गेलाय, 3रा चेंडू हा डॉट गेलाय, कारण पहिल्या चेंडूवरती सिंगल आली होती. 8 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे आणि निलेश म्हात्रे सामन्यामध्ये कमबॅक करतोय. हेच तर मी म्हणालो होतो की दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. लढत या वेळेला तितकीच आपल्याला अटीतटीची पाहायला मिळेल, यात कोणतीही शंका नाही. सिंगलचं कन्वर्ट डबलमध्ये होत आहे आणि 3ऱ्या धावेसाठी सुद्धा प्रयत्न होणार आहे, पण यामध्ये फलंदाज बाद होतोय. बद्दलचं ते प्रेम, ती ओढ आणि ती माया याचा आठवण करून देते. याही वेळेला आपण पाहतोय कव्हर्समध्ये खेळलाय, जरूर एकेरी धावाचं रूपांतर दुसऱ्यामध्ये करण्याचा नक्की प्रयत्न करणार फौजदार. 2 धावा पूर्ण होत आहेत.
षटक क्रमांक 4 संपलंय. 4 षटकांचा खेळ संपलाय. 6 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता असणार आहे. पण आपण पाहतोय निलेश म्हात्रेचं कौतुक करावं लागेल. का एक्सपिरियन्स इज द बेस्ट थिंग इन अ वर्ल्ड असं म्हटलं जातं. त्याचं उत्तम उदाहरण त्याने दाखवलं की मैदानामध्ये तो गोलंदाजीला आला तेव्हा 12 चेंडूत 16 धावांची आवश्यकता होती. मोठा गाव संघातील हा सर्वाधिक मोठा खेळाडू काय आहे त्याचं उत्तम उदाहरण त्याने आपल्या कामगिरीने दाखवलंय. कारण केवळ 5 धावा खर्च केल्या. एक महत्त्वाची विकेट अर्थात जरी रनआउट स्वरूपामध्ये प्राप्त झालेली असली तरी या वेळेला मैदानामध्ये धावा रोखणारी अशा प्रकारची माझी गोलंदाजी होती. आता 6 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी 11 धावांची गरज आहे. आपल्याला माहितीच असेल की या स्पर्धेचा नियम आहे की धावा जर बरोबरीच सुटल्या तर विकेटवरती निर्णय होतो. आणि विकेटचं जर ॲनालिसिस आपण पाहिलं तर माझे गुणलेखक मित्र अशोकजी पाटील मला कळवत आहेत की प्रथम फलंदाजी करताना मोठा गाव संघाने 5 विकेट गमावल्या होत्या आणि आता गावदेवी खार्डी संघाने केवळ 1च विकेट गमावलेली आहे. त्यामुळे 6 चेंडूमध्ये जिथे 11 धावांची आवश्यकता आहे तिथे 10 धावा जरी आल्या तरी हा सामना गावदेवी खार्डी संघाच्या बाजूने जाऊ शकतो. पण त्याचं ॲनालिसिस आपण नंतर बोलू. आपण सुरुवातीला मला वाटतं 6 चेंडू 11 प्रमाणे जाऊया. ज्या वेळेला मैदानामध्ये फलंदाजीसाठी स्ट्राईकला सज्ज होतोय तो प्रल्हाद पाटील, नॉन स्ट्राईकला आहे सूरज फौजदार आणि गोलंदाजीसाठी आलाय नितीन म्हात्रे. नितीन म्हात्रेचा पहिला चेंडू या वेळेला राऊंड विकेट आला होता. जरूर येतोय तो सरळ लॉंग ऑफ सीमारेषेवरती. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू अडवेल फेक करेल एकच धाव मिळणार आहे. परंतु प्रल्हादचं काम सोपं आहे. त्याने म्हटलं की सूरज फौजदारलाच या ठिकाणी आपण स्ट्राईक देऊया आणि तशाच प्रकारची भूमिका त्याने घेतली. येणारे 5 चेंडू बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता आहे. क्रिकेटमध्ये अटीतटीचे रोमहर्षकतेचे क्षण आले की आपल्याला साऱ्यांनाच अनेक सामने आठवतात. या वेळेला गोलंदाज म्हणून ती कामगिरी नितीन म्हात्रे करणार का? ऑफ स्टंपच्या बाहेर या वेळेला हा चेंडू खेळलाय. पॉईंटच्या डोक्यावरून 1 धाव तर नक्की मिळणार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नो डाऊट होणार. 2 धावा पूर्ण करतायत फलंदाज. मैदानाचा पुरेपूर वापर करायचा असतं. काही वेळेला काही फलंदाज असतात बघा दरम्यान चेंडू आणि धावांच्या गतीकडे एकदा जाऊ. 4 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी 8 धावांची गरज आहे. प्रसाद सर, नेहमीच आपण क्रिकेटमध्ये पाहतो काही फलंदाज जे असतात ते अकॉर्डिंग टू बॉल खेळत असतात. म्हणजे एखाद्याने ओव्हर पिच टाकला तर त्याप्रमाणे तो पुढे मारायचा. 4 चेंडूत जेव्हा 8 धावांची गरज आहे, एखादा ऑफस्टम्पच्या बाहेर जातोय चेंडू तर त्याला मध्येच कट करायचा किंवा स्क्वेअर कट मारायचा किंवा आणखीन पॉईंटच्या डोक्यावरून तटवायचा. परंतु काही फलंदाज असे असतात जे अकॉर्डिंग टू फील्ड खेळतात आणि सूरज फौजदारची फलंदाजी अशाच प्रकारची आपल्याला पाहायला मिळते जेव्हा 4 चेंडूत 8 धावा येणं बाकी आहे. या वेळेला मोठा फटका, दणदणी, दे धक्का, घे छक्का. प्रचंड उद्धट आहे तो मैदानामध्ये तेच दाखवून देतोय. 3 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी 2 धावांची आवश्यकता आहे. 50 धावा धावफलकावरती लागल्यात. क्षेत्रव्यूह आता आपल्याला पाहायला मिळेल. हा क्षेत्रव्यूह एकेकाळी रिची बेनॉ सुद्धा लावायचा. हाच क्षेत्रव्यूह आपल्या भारतीय संघाच्या कर्णधार गावस्करने सुद्धा लावला होता. हाच क्षेत्रव्यूह धोनी सुद्धा आणि हाच क्षेत्रव्यूह पॉन्टिंगने सुद्धा लावला. परंतु तितकाच हुशार, चलाक, चतुर, येस इट इज. सामना जिंकतोय गावदेवी खार्डी संघ. या चौकारानिशी सूरज फौजदार या सामन्याचा हिरो सुद्धा ठरतोय. घरच्या मैदानात प्रसाद सर आपल्याला नेहमी म्हटलं जातं की सामना जिंकण्याचं एक वेगळ्या प्रकारचं कसब असतं. अर्थात ते कसब लावावं लागतं कारण बऱ्याच वेळेला दडपण दबाव येतो आणि मग त्या दडपण दबावाखाली कामगिरी आपली थोडीशी का होईना फेल ठरत असते. परंतु काही वेळ अलीकडचं क्रिकेट बदललेलं आहे. अशा प्रकारच्या परिस्थितीतून